नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी अंडा बिर्याणी बनवणार आहोत. ही बिर्याणी खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. तर त्यासाठी मी इथं 7 अंडे घेतलेले आहेत. उकडून त्यावरची साल काढून घेतलेली आहे थंड करून. मी इथं 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत. बिर्याणीचेच तांदूळ घेतलेले आहेत. तर मी इथं ग्लासानं मोजून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे 2 ते 3 पाण्यानं आपल्याला हे स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. धुवून आपल्याला अर्धा तासासाठी तांदूळ हे भिजत ठेवायचे आहेत. त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. 3 पाण्यानं मी व्यवस्थित तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे कमीत कमी अर्धा तासासाठी हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. मी इथे एक मोठी आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी साधारण 1 वाटी तेल घातलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला तेल जास्तच घालायचं आहे. इथं मी मीडियम साईजचे 3 कांदे असे उभे बारीक कापून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला तेलामध्ये हे कांदा तळून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला कांदा हे गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित तळलेला आहे. 7 ते 8 मिनिट लागलेले आपल्याला कांदा तळायला. तर आपण कांदा काढून घेऊया. सगळा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मी कांदा काढून घेतलेला आहे. त्यामधलं तेलसुद्धा मी बरंच कमी केलेलं आहे. यामध्ये आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत. मी अंड्याला छिद्र पाडून घेतलेले आहेत जेणेकरून अंडे तेलामध्ये फुटणार नाहीत. व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अंडे. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे अंडे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखटसुद्धा अंड्याला लावून फ्राय करू शकता. पण मी लावणार नाही. मी असेच अंडे फ्राय करणार आहे. अंडेसुद्धा थोडेसे आपले फ्राय झालेले आहेत. थोडासा गोल्डन कलर झालेला आहे. तर आता आपण अंडे काढून घेऊया. एका डिशमध्ये आपल्याला हे अंडे काढून घ्यायचे आहेत. आता राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला घालायचे खडे मसाले. इथं मी 1 तेजपत्ता घेतलेला, 1 चक्री फूल, थोडीशी दालचिनी, 4 ते 5 काळे मिरी, 2 हिरवी विलायची आणि 3 ते 4 लवंगा. आता आपल्याला हे मसाले तेलामध्ये घालायचे आहेत. हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे. आता याच तेलामध्ये आपल्याला घालायचे सुके मसाले. मी इथं 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तो घालायचा आहे आपल्याला. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, तर मसाले आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. तर यामध्येच आपल्याला लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी, छोटा 1 चमचा. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये घालायच्यात आपल्याला 3 हिरव्या मिरच्या, असे चीर देऊन घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल बिर्याणी तर तुम्ही कापूनसुद्धा घालू शकता. तर मिरचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपली मिरचीसुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे. तर मी इथं 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये. गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे. 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे.
अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आपली व्यवस्थित परतून झालेली आहे. तर यामध्ये घालायचं एक टोमॅटो कापून घेतलेलं घालायचं आपल्याला. टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे. तर इथं मी 3 चमचे दही घेतलेलं आहे, व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. दही घालायचं आहे. दही घालताना आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, नाहीतर दही फुटलं जातं. दही घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवायचं आहे. याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर. दही घातल्यानंतर मी 1 ते 1.5 मिनिट हे मसाला परतून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिट हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आपण झाकण काढून बघूया. असा मस्त मसाला आपला शिजलेला आहे. परत एकदा आपण याला हलवून घेऊया. आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेला कांदा घालायचा आहे. यामधला अर्धा कांदा घालायचा, आपल्याला चुरून घालायचा आहे. असं व्यवस्थित चुरला जातो हाताने. कांदा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आता फ्राय करून घेतलेले अंडे घालायचे आहेत. अंडेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत 1 मिनिट खालच्या मसाल्यामध्ये. खूप रेसिपी सोपी आहे अंडा बिर्याणी करण्यासाठी आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. व्यवस्थित परतून घेतलेला आहे. यामध्ये घालायचे थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण नंतर सुद्धा मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे अंड्याला. आता अंडेसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत खालच्या मसाल्यामध्ये. आता यामधले आपल्याला अर्धे अंडे आणि अर्धा मसाला काढून घ्यायचा आहे एका डिशमध्ये. काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा पुदिना. पुदिना अवश्य घाला, म्हणजे आपल्या बिर्याणीला चव खूप छान येते. यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले होते ते अर्धा तास तांदूळ आपले भिजलेले आहेत. यामध्ये आता आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. सगळीकडे तांदूळ घालायचे आहेत आपल्याला. घालून घेतलेले आहेत. यावर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण आपण अगोदर सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे 1 ग्लास पाणी. आपण 1 ग्लास तांदूळ घेतले होते तर आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. 1 ग्लास आणि अर्धा ग्लास परफेक्ट प्रमाण होतं. 1.5 ग्लास तांदूळ, 1 ग्लास तांदूळाला 1.5 ग्लास पाणी. आता यावर घालायचं आपल्याला हे काढून घेतलेला मसाला आणि अंडे. व्यवस्थित आपल्याला मसाला पसरून घ्यायचा आहे यावर. आता यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. थोडासा पुदिना घालायचा आपल्याला यावर. तर राहिलेला कांदा सुद्धा आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट
बिर्याणी शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावर. 9 ते 10 मिनिट झालेलं आहे, तर आता आपण झाकण काढून बघूया. व्यवस्थित आपली बिर्याणी शिजलेली आहे आणि एकदम अशी मोकळी मोकळी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला गॅस बंद करून यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला सर्व करायची आहे बिर्याणी. 5 मिनिट आपण झाकण ठेवून दिलं होतं गॅस बंद करून. अशी मस्त आपली बिर्याणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता बिर्याणी. अशी मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकता. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. मस्त आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे, तर आता आपण सर्व करून घेऊया. अशी मस्त झालेली आहे आपली अंडा बिर्याणी. तुम्ही हे बिर्याणी दह्याबरोबर, रायत्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही ही बिर्याणी दह्याबरोबर, रायत्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.